या आपण आजच्या भक्तीला सुरुवात करूया. आपण प्रार्थना करू. हे आमच्या स्वर्गातील सर्व समर्थ थोर आणि पैशांश परमेश्वरा देवबाप्पा, आजची सर्व भक्ती आराधना प्रार्थना गीत गायन संदेश तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे. आणि प्रभूजी काही चुकल्यास तो आम्हाला क्षमा कर. हे सर्व समर्थ देवबाप्पा, तुझ्या चरणाजवळ येऊन नम्रतेने विनंती करतो की हे सर्व समर्थ बापा, या करोना महामारीपासून तू आमच्या सर्व ख्रिस्ती लोकांचं आणि देवबाप्पा आमच्या शहराचं, आमच्या महाराष्ट्र राज्याचं, आमच्या देशाचं संरक्षण कर. सर्व समर्थ देवबाप्पा, तुझी कृपा आमच्यावर होऊ दे. देवबाप्पा, जे आजारी आहेत त्यांना तू स्पर्श कर आणि त्यांना तू बरं कर. देवबाप्पा, या करोना महामारीमध्ये जे सेवा करत आहेत, व्हॉलंटियर्स, डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल फील्ड, पॅरामेडिकल फील्डमधले लोक, पोलीस आणि इतर, हे सर्व समर्थ देवबाप्पा, त्या सर्वांना तू आरोग्य दे, दीर्घायुष्य दे. आमच्यावर तुझी कृपा होऊ दे आणि करोना महामारी देवबाप्पा तू काढून टाक. ही लहान प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. आपण गीत क्रमांक 117 म्हणूया, देवाचं गौरव करूया. गीत क्रमांक 117. कोण मित्र येशू वाणी, सारे ओझे वाया, सर्व दुःखे तो ऐकूनी, साय करी सोसाया, त्याकडे कधी न जाता, आम्ही अवमानितो, शांती खरी हरवूनी, शोक किती करीतो, मोह असले की चिंता, काही दिसे त्रासाया, धैर्य नच सुटू देता, जा प्रभूला सांगाया, सर्व दुबळ्यास पाहे, चित्तवृत्ती जाणतो, मित्र प्रिय जसा आहे, हात धरी म्हणतो, कष्टी जरी श्रमलेले, खांब जड वाया, त्यासही उपाय केले, जा प्रभूला सांगाया, मित्र जरी तुच्छ मानी, जा प्रभूला सांगाया, तोची सखा सर्व होनी, सिद्ध अंगीकाराया. प्रभू तुम्हा असं असो आणि तुझ्या आत्म्यासह असो. संत योहानान लिहिलेल्या शुभवर्तमानामध्ये 2 अध्याय शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या पहिल्या ओळीपासून पवित्र शुभवर्तमानास प्रारंभ होतो. काना येथील लग्न. नंतर 3ऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला, बाई, ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. त्याची आई चाकरांना म्हणाली, तो तुम्हाला जे काही सांगेल ते करा. तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. त्यात 2-2, 3-3 मण पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा. आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. मग त्याने त्यांना सांगितले,
आता त्यातले काढून भोजन कारभाऱ्याकडे न्या. तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षरस बनलेले पाणी भोजन कारभाऱ्याने जेव्हा चाखले, तो द्राक्षरस कोठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्या चाकराला ठाऊक होते. तेव्हा भोजन कारभारी वराला बोलावून म्हणाला, प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले, मग नीरस वाढतो. तू तर चांगला द्राक्षरस आत्तापर्यंत ठेवला आहेस. येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हाचा हा प्रारंभ करून आपलं गौरव प्रगट केलं आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य खाली कफरनहूमात गेले, परंतु तेथे ते फार दिवस राहिले नाहीत. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र परमेश्वरा देव बाप्पा, आकाश व पृथ्वी यांच्या उत्पन्न करता, आमच्या जिवंत देवा परमेश्वरा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना तू आम्हाबरोबर राहा. आमचा अंतःकरण उघड. तुझ्या वचनाद्वारे देवप्पा तू आमच्याशी बोल आणि तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे. काय चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा. आमेन. आपण आजच्या मननासाठी योहान कृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय 1 ते 12 ही वचनं ऐकलेली आहेत. देवाची स्तुती असो. यामध्ये काना हे गाव आहे गालिल प्रांतामध्ये, आणि त्या काना गावामध्ये एक लग्न आहे, आणि त्या लग्नाला प्रभू येशू ख्रिस्ताला आणि त्याच्या शिष्यांना, त्याच्या आईला आमंत्रण आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला लग्नामध्ये आमंत्रण आहे. आपण आपल्या घरच्या लग्नामध्ये लग्नाची तारीख ठरली की प्रार्थनेला सुरुवात केली पाहिजे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्या लग्नाचं आमंत्रण प्रार्थनेद्वारे दिलं पाहिजे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती त्या लग्नामध्ये पाहिजे. म्हणजे जसा इथं प्रभू येशू ख्रिस्ताने द्राक्षरस संपला आणि आता काय करावं काय सुचेना, धावपळ उडाली. काय करणार? कारभाराची, लग्न प्रमुखाची धावपळ उडते अशा वेळेला. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने तिथे जे 6 दगडी रांजण होते ते पाण्याने भरायला सांगितले आणि वाटायला सांगितले. त्याचा उत्तम द्राक्षरस बनला होता. उत्तम द्राक्षरस बनला होता त्याचा. देवाची स्तुती असो. आपल्या लग्नामध्ये पण जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आमंत्रण दिलं, आपल्या घरचं कुणाचंही लग्न असू दे, तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही आशीर्वाद देतो. ते लग्न पण आशीर्वादित करतो आणि लग्न ज्यांचं आहे त्यांचा संसार पण तो आशीर्वादित करतो. आमच्या दोन्ही मुलींच्या लग्नामध्ये लग्नपत्रिका जी छापली होती, त्या लग्नपत्रिकेमध्ये लिहिलं होतं मी, चीफ गेस्ट लॉर्ड जीसस क्राइस्ट, असं मी त्या दोन्ही मुलींच्या लग्नपत्रिकेमध्ये लिहिलेलं आहे. देवाची स्तुती असो. आपल्या घरचं कुठलंही लग्न असेल तर प्रमुख पाहुणा हा प्रभू येशू ख्रिस्त असावा. म्हणजे तो आपल्याला भौतिक आणि आध्यात्मिक असे दोन्ही आशीर्वाद देतो. पाण्याचं रूपांतर झालं द्राक्षरसामध्ये, आणि तो इतका उत्तम द्राक्षरस होता की तो भोजन कारभारी पण आश्चर्यचकित झाला की इतका चांगला आणि उत्तम द्राक्षरस तू शेवटी कसा काय ठेवला, असं तो लग्नाच्या मालकाला विचारत आहे. देवाची स्तुती असो. पाण्याच्या द्राक्षरसामध्ये रूपांतर करणारा आपला प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देव आहे. आपल्या गरीब परिस्थितीचं
संपन्न, धनसंपन्न, ऐश्वर्य संपन्न, सुखसोयींनी युक्त असं आपलं जीवन बदलणारा, रूपांतर करणारा सर्वसमर्थ देव प्रभू येशू ख्रिस्त आहे. गरीब परिस्थिती पासून श्रीमंत आणि धनसंपन्न परिस्थिती बदलणारा प्रभू परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. नीतिसूत्रे 10वा अध्याय आणि 22वा वचन, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. म्हणजे जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये राहिलो, जसा येशू ख्रिस्त कानागावच्या लग्नात उपस्थित होता, तसं आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या घरामध्ये आमंत्रण दिलं, तर त्याने त्या लग्नात जसा पाण्याचं द्राक्षरसामध्ये रूपांतर केलं, तसं तो आपल्या गरीब परिस्थितीचं ऐश्वर्य संपन्न परिस्थितीमध्ये रूपांतर करतो. कारण त्याचं वचन आहे नीतिसूत्रे 10:22, परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. म्हणजे समृद्धी ही परमेश्वराच्या आशीर्वादाशी कनेक्टेड आहे, जोडलेली आहे. जर परमेश्वराचा आशीर्वाद आहे तर समृद्धी आहे. देवाची स्तुती असो. परमेश्वराने अब्राहमाला आज्ञा केली, उठ चल, मी सांगतो त्या देशात जा. आणि तो एकटा, त्याची बायको, पत्नी सारा, त्याचा पुतण्या लोट यांना घेऊन निघाला आणि चाकर घेऊन निघाला. जवळ त्याच्या काही संपत्ती नव्हती, धन नव्हतं, पण परमेश्वराची आज्ञा त्याने मानली आणि परमेश्वर त्याच्याबरोबर होता. आणि नंतर आपण पाहतो की परमेश्वराने अब्राहमाला धनसंपन्न केलं. देवाची स्तुती असो. ऐश्वर्य संपन्न केलं. त्याच्याकडे पुष्कळ नोकर चाकर झाले, त्याच्याकडे पुष्कळ उंट, गाढवं, शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या झाल्या. आणि या सगळ्यांना सांभाळणारा तो असा एक धनसंपन्न, ऐश्वर्य संपन्न असा श्रीमंत मनुष्य अब्राहम सरदार झाला. देवाची स्तुती असो. अलीकडचं उदाहरण जर बघितलं आपण तर बेनिहीन हे एक देवाचे मोठे सेवक आहेत. आपण त्यांचं गॉड चॅनलला संदेश वगैरे ऐकतो. ते इस्रायल देशातले यहुदी कुटुंबामधले, परंतु स्कूलमध्येच त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन व्हायला लागलं. हवेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्यांना दिसायला लागला, त्यांच्याशी बोलू लागला. आणि मग त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं बायबल घेतलं, वाचन करू लागले, घरी प्रार्थना करू लागले. ते त्याच्या घरातल्यांना आवडलं नाही, वडिलांचं त्यांचं पटलं नाही. आणि मग ते एकटे इस्रायलमधून अमेरिकेला गेले. एकटे गेले. काही नाही बरोबर होता तो फक्त प्रभू येशू ख्रिस्त. आणि मग आपल्याला माहिती आहे, बेनिहीन जेव्हा मुंबई भारतामध्ये आले, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये त्यांची सभा झाली. ते स्वतःच्या विमानाने आले होते. इतकं मोठं धनसंपन्न त्यांना केलेलं आहे परमेश्वराने. त्यांच्या क्वायरमध्ये 150 क्वायरचा ग्रुप आहे, 150 लोकांचा. तो अख्खा 150 लोकांचा क्वायरचा ग्रुप घेऊन ते आले होते. आणि इतर त्यांच्याबरोबर देवाचे सेवक वगैरे होतेच, ते वेगळे. इतकं ऐश्वर्य संपन्न, धनसंपन्न करणारा, आपली परिस्थिती बदलणारा, आपल्याला आपलं गरिबीतून श्रीमंत, ऐश्वर्य संपन्न बनवणारा हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. पाण्याचा द्राक्षरस हे जे रूपांतर प्रभू येशू ख्रिस्ताने केलं, तसं रूपांतर आपल्या गरीब परिस्थितीचं श्रीमंतीमध्ये, घर नसलेल्या परिस्थितीचं घर सुंदर असलेल्या परिस्थितीमध्ये सर्व देणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो जर आपल्याबरोबर असेल तर आपलं रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. गरिबीचं श्रीमंतीमध्ये, रोग्याचं आरोग्यामध्ये रूपांतर
झाल्याशिवाय राहणार नाही, प्रभू येशू ख्रिस्त जर आपल्यामध्ये असेल तर. स्तोत्र 23 दावीद म्हणतो की मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही, कारण तू माझबरोबर आहेस. आपण कधी कधी मृत्यूछायेच्या दरीतून जातो, आजारी असतो, ऑपरेशन सर्जरीमधून जातो, ICUमध्ये असतो, पुन्हा जगण्याची काही खात्री नसते किंवा पुन्हा त्या ICUमधून बाहेर येण्याची खात्री नसते. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आपल्याबरोबर असेल, त्याची कृपा झाली तर आपण त्या अंथरुणावरून उठतो आणि पुन्हा आपल्या कुटुंबामध्ये येतो आणि पुन्हा देवाचं गौरव आपण करू लागतो. हिजकिया राजा आजारी पडला, मरावयास टेकला. यशया नावाच्या संदेष्ट्याने त्याला जाऊन सांगितलं की तू आता मरणार, तू आपल्या घराची निर्वानिर्व कर. तेव्हा हिजकिया राजा, इस्रायलचा राजा, भिंतीकडे तोंड करून मनस्वी रडला आणि तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ पुढे सात्विकतेने वागलो आहे याचं तू स्मरण कर, माझ्यावर दया कर, मला बरं कर. आणि परमेश्वराचं वचन त्याच यशया संदेष्ट्याला प्राप्त झालं, जा हिजकिया राजाला सांग तू निश्चित बरा होशील आणि आजपासून 3ऱ्या दिवशी तू परमेश्वराच्या मंदिरामध्ये असशील. देवाची स्तुती असो. हे जे रूपांतर आहे मरणासन्न अवस्थेतून ते पुन्हा नव्या जीवनामध्ये, पुन्हा आरोग्यामध्ये, रोगामधून, व्याधीमधून पुन्हा नवजीवनामध्ये हे परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त करतो. आपल्यालाही असे अनुभव आले असतील की आपण एकेकाळी गरीब होतो, अगदी सर्व गोष्टींचा तुटवडा होता, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावर कृपा केली आणि आपल्याला घरदार, संपत्ती, वैभव, ऐश्वर देऊन तृप्त केलेलं आहे. आपल्याला हाही अनुभव आला असेल की आपण आजारी होतो, दवाखान्यामध्ये होतो, ॲडमिट होतो, ICUमध्ये होतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा झाली आणि आपण बरे झालो. शाऊल हा ख्रिस्ती लोकांना छळणारा, त्रास देणारा मनुष्य होता आणि तो यरुशलेमवरून दमास्कसला चालला होता. तिथं प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला त्याच्या गाढवावरून धुळीत पाडलं आणि पहिलं वाक्य जे उच्चारला शाऊल ते हे की प्रभू तू कोण आहेस. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, ज्याचा छळ तू करतोस तोच मी आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला पुढच्या काही सूचना दिल्या, सांगितलं. आणि जो प्रभू ख्रिस्ताच्या लोकांचा छळ करणारा शाऊल होता त्याचं रूपांतर झालं आणि तो पौल झाला. आणि पौल होऊन त्याने देवाची फार मोठी सेवा केली. इतकं सामर्थ्य त्याला प्राप्त झालं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने या पौलाने, जो पहिले शाऊल होता, या पौलाने युतुक नावाच्या एका मनुष्याला मेलेलं जिवंत केलं. हे जे रूपांतर आहे, हे रूपांतर करण्याचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. जो ख्रिस्तामध्ये नसतो त्याला देवाच्या वचनाकडे, देवाच्या कार्याकडे प्रभू येशूमध्ये आणण्याचं कार्य जे आहे ते रूपांतराचं कार्य आहे.
आणि ते सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त करतो. प्रभू येशू ख्रिस्त एकदा गसरेकराच्या प्रदेशामधून चालला असताना तिथे एक भूतग्रस्त आला. त्या भूतग्रस्ताला साखळदंडाने बांधत असत, तरी तो ते साखळदंड तोडून बाहेर येत असत आणि आपल्या शरीरावर जखमा करून घेत असे. तो कुणालाही ऐकत नसे. त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती होती, कारण त्याच्यामध्ये भूतांचं सैन्य होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला पाहिलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताने नुसतं धमकावलं त्या भूतांना आणि ती भूतांचं सैन्य त्याच्यातून निघून गेलं. ते डुकरांमध्ये शिरलं आणि तो डुकरांचा कळप गालिल समुद्रामध्ये पडून मरण पावला. आणि तो भूतग्रस्त जो कबरांमध्ये राहत होता, ज्याला साखळदंडाने बांधत होते, तो अगदी चांगला मनुष्य झाला. हे जे रूपांतराचं कार्य आहे, ते रूपांतराचं कार्य प्रभू येशू ख्रिस्त करतो. पाण्याचा द्राक्षरस हे रूपांतर आहे आणि हे रूपांतर आपल्या चांगल्यासाठी असतं. हे रूपांतर एक आशीर्वादाचं लक्षण आहे. आजाराचं निरोग्यामध्ये रूपांतर, गरीब दीन दरिद्र्याचं श्रीमंत ऐश्वर्य संपन्न, मनुष्यामध्ये स्त्रीमध्ये रूपांतर. हे रूपांतराचं जे कार्य आहे ते प्रभू येशू ख्रिस्त करतो, कारण तो जिवंत देव आहे, परमेश्वर आहे, देवाचा पुत्र आहे आणि त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. फिलिप्पीकरास पत्र 4 अध्याय आणि 19 वचन असं आपल्याला सांगतं की परमेश्वर तुमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये त्याच्या गौरवाने, त्याच्या संपत्तीनुरूप पुरविल. परमेश्वर तुमच्या सर्व गरजा त्याच्या संपत्तीनुरूप ख्रिस्त येशूमध्ये त्याच्या गौरवाने पुरविल. किती सुंदर आहे पहा. परमेश्वराची संपत्ती किती अफाट आहे. स्वर्ग हे त्याचं सिंहासन आहे आणि पृथ्वी हे त्याचं पदासन आहे. हे अवघं आकाश, विश्व, समुद्र, जलचर हे सर्व त्याने केवळ शब्दाने निर्माण केलेले आहेत. त्याचं सामर्थ्य अफाट आहे. त्या अफाट सामर्थ्याचा मालक स्वामी असलेला परमेश्वर त्याच्या या अफाट संपत्तीमधून आपल्याला देतो. फक्त आपण त्याच्यापुढे त्याच्याबरोबर लीन आणि नम्र असं राहिलं पाहिजे. तो ज्या गोष्टी आपल्याला देतो त्याचा आपल्याला गर्व होऊ नये. ज्ञान बुद्धी असेल तर त्याचा गर्व आपल्याला होऊ नये. ऐश्वर्य संपत्ती असेल तर त्याचा गर्व आपल्याला होऊ नये. निरोगी सुदृढ शरीर असेल तरी त्याचाही गर्व आपल्याला होऊ नये. तर आपण प्रभू येशू पुढे आणि इतर लोकांपुढे लीन आणि नम्र असं असावं, असं राहावं. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा गुरुजी असून तो सेवक झाला. तो मालक स्वामी असून तो सेवक झाला. त्याने स्वतः शिष्यांचे पाय धुतले. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः शिष्यांचे, त्याच्या शिष्यांचे पाय धुतले. इतका तो लीन आणि नम्र होता. स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक, ज्याने केवळ शब्दाने हे सर्व निर्माण केलं. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले, त्याच्या वाचून झाले असं काहीच नाही. योहान 1 अध्याय 1-2 वचन. तो शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. योहान 1:17 शब्द देही झाला. त्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे सर्व एका शब्दाने निर्माण झालेली सृष्टी आहे. तो या सृष्टीचा मालक आपल्याला त्याच्या संपत्तीनुरूप देणार, म्हणजे विपुल आणि भरपूर असं देणार. फक्त त्याच्या पुढे लीन आणि नम्र राहिलं तर ते सर्व टिकून राहील. ते आशीर्वादाचं सर्व काही टिकून ठेवायचं असेल तर आपण शेवटपर्यंत विश्वासू आणि त्याच्या चरणाजवळ लीन आणि नम्र असं होऊन प्रभू येशू ख्रिस्ताजवळ राहिलं पाहिजे. रूपांतर करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. आपल्या पापांची क्षमा करून आपल्याला पवित्र
असं जीवन देण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. योहानाचं पहिलं पत्र, पहिला अध्याय 7वं वचन, प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. आपल्या पापांपासून शुद्धी करणारा हा प्रभू श्री ख्रिस्त आहे, त्याचं रक्त आहे. त्याच्या रक्ताद्वारे आपण शुद्ध होतो, त्याच्या रक्ताद्वारे आपण पवित्र होतो. आणि आकाशामध्ये जेव्हा प्रभू श्री ख्रिस्त येईल तेव्हा त्याचे लोक आकाशामध्ये उचलले जातील, तेव्हा आपलं रूपांतर होईल. कारण हे शरीर आकाशामध्ये स्वर्गात जाणार नाही, तर ते रूपांतरित शरीर जाईल. आणि त्या रूपांतरित शरीराने आपण प्रभू श्री ख्रिस्ताकडे जाऊ आणि सदा सर्वदा त्याच्याकडे राहू. तेसलोनिकरास पहिले पत्र 4 अध्याय 17 वचनामध्ये हे दिलेलं आहे की आपलं रूपांतर होईल आणि आपण प्रभू श्री ख्रिस्ताबरोबर जाऊ आणि सदा सर्वदा त्याच्याबरोबर राहू. हे रूपांतर करण्याचं सामर्थ्य प्रभू श्री ख्रिस्तामध्ये आहे. त्याची कृपा जर आपल्याला लाभली तर आपल्याला आरोग्य मिळतं, आपल्याला ऐश्वर्य मिळतं, आपल्या पापांची क्षमा होते, आपलं सर्व चांगलं होतं, आपल्याला आशीर्वाद मिळतात. आणि एक दिवस आपण प्रभू श्री ख्रिस्ताबरोबर स्वर्गीय जीवनामध्ये सदा सर्वदासाठी असू. हे सामर्थ्य प्रभू श्री ख्रिस्तामध्ये आहे. त्या प्रभू श्री ख्रिस्ताला स्तुती असो, धन्यवाद असो, मान, महिमा व गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, रूपांतराचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. होय देवप्पा, आम्ही त्यावर विश्वास ठेवतो. आमची परिस्थिती तू बदललीस यावर आम्ही विश्वास ठेवतो आणि देवप्पा तुझं गौरव करतो. सर्व परिस्थितीमध्ये देवबाप्पा तुझ्याबरोबर राहावं आणि तुझं गौरव करावं असा आत्मा तू आमच्यामध्ये घाल. तुझी आणि केवळ तुझी स्तुती असो. तुझ्या वैभवानीशील तेव्हा आमची आठवण कर. ही लांब प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा. आमेन. आपण एक गीत गाऊन देवाचं स्तवन करूया आणि यावेळेला आपण दानार्पण घेऊ. गीत क्रमांक 506, पहिला आणि शेवटचं कडवं. आपण आपली अर्पणे आदराने व सद्भावाने प्रभूला सादर करूया. गीत क्रमांक 506. तन मन धन प्रभु तव चरणी, तन मन धन प्रभु तव चरणी, सकल तुझे तूचे दिलेसी, सकल तुझे तूचे दिलेसी, अघटित तव करणी, तन मन धन प्रभु तव चरणी. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देवप्पा, हे जे दान तुझ्या वेदीपुढे आणलेलं आहे त्याचा तू स्वीकार कर. आमच्या पापांची क्षमा कर. याचा उपयोग गोरगरिबांना, विधवा पोरगी यांच्यासाठी आणि देवप्पा देवराज्याच्या वाढीसाठी आणि मंदिराच्या डागडुजीसाठी होते. ही लांब प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्तावर मागतो नाही बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले आहेत तशीच तू आमच्या ऋणामास सोड, आणि मास परीक्षित नकोस तर आम्हास वाटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. आणि आता मेंढरांचा मान मिळपा जो परमेश्वर याची दया, आमचा तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आणि मजबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर सर्व हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा त्रैक्याला त्या अनंत मान. आमेन. प्रभू येशूची शांती तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.